आमचे महसूल सेवक कोतवाल आहेत त्यांची मागणी अशी आहे की तलाठ्याच्या जागा भरताना 20% किमान आरक्षण हे महसूल सेवकाला द्या, ही मागणी मान्य करण्याचा सरकार विचार करत आहे. आणि याकरता जे तलाठ्याचे आरआर आहेत नियुक्तीचे, त्या आरआरमध्ये काही बदल करावे लागतील, सेवा शर्ती नियमात काही बदल करावे लागतील, ते आम्ही करू. पण महसुली सेवकांना हे त्या ठिकाणी जे अनुभवी महसुली सेवक आहे कोतवाल आहे त्यांना तलाठ्याच्या जागावर त्या ठिकाणी आपल्याला नव्या नियुक्त करताना देता येईल आपल्याला. सर, रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी असं म्हटलं की पालकमंत्री पदाचं झालेलं आहे, डिक्लेरेशन फक्त बाकी आहे, असं ते पण लवकरच होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. रायगडचं पालकमंत्री कुणाला करायचं हा संपूर्ण अधिकार, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. माननीय एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि मुख्यमंत्रीजी बसून याबद्दलचा निर्णय करतील. पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल असं मला दिसत आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे, कारण छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावं आणि नाशिकला खड्ड्यातून बाहेर करावं अशी मागणी करणारे पॅनल्स जे आहेत, मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारे पॅनल्स नाशिकमध्ये झळकलेले आहेत. ठीक आहे, त्यांच्या पक्षाची मागणी त्यांनी करणे योग्य आहे. पण शेवटी मी आधीच सांगितलं की सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहे. माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय करतील आणि शेवटी निर्णय करताना सर्वच पक्षाला आम्ही सोबत घेऊन त्यांचा समन्वय करून हा निर्णय होत असतो. मी आधीच सांगितलं की एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि आमचे मुख्यमंत्री बसून निर्णय करतील. विदर्भातल्या आज 11 जिल्ह्यांमध्ये ओबीसीचा एल्गार पाहायला मिळणार आहे आरक्षणासाठी. ओबीसी आरक्षणासंबंधी तर सरकारने सकारात्मक भूमिका आता पण घेतलेला आहे. जे काही निर्णय 65 वर्षाच्या काँग्रेसच्या सरकारच्या काळात झाले नाही तेवढे सारे निर्णय ओबीसी समाजाकरता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने घेतले आहेत. आणि अजून काही मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करू. शेवटी आरक्षणाच्या मागणी संदर्भाने तर काही प्रश्न नाही, पण ओबीसीना काही अजून ॲडिशनल सवलती पाहिजे आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत, त्यासुद्धा पूर्ण करण्याचा सरकार विचार करेल. पंकजाताईंनी असं म्हटलेलं आहे की निवृत्तीचा कंटाळा राजकारणाचा निवृत्ती संदर्भात म्हटलंय, काय कुठल्या संदर्भाने पंकजाताई बोलल्या हे मला माहिती नाही. मला वाटतं असा काही त्या कधीच विचार करत नाही. तर धनंजय मुंडे यांनी या संदर्भात असं म्हटलं की सध्या राजकारणाची अतिशय बलिष्ठ पातळी झालेली आहे, जातीवादीच्या राजकारणाने राजकारण गाठलेलं आहे, त्यामुळे कधी कधी आम्हालाही वाटतं की राजकारणात राहावं. धनंजय मुंडे कुठल्या संदर्भाने बोलले, पंकजाताई कुठल्या संदर्भाने बोलला, मला काही माहिती नाही. त्यामुळे मी काही टिप्पणी करणं योग्य नाही. खरं तर आपल्या महाराष्ट्राचे संस्कार, संस्कृती जपूनच आपण सर्वांनी राजकारण केलं पाहिजे. पक्ष, विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण केलं पाहिजे, ही भूमिका महत्वाची आहे. सर, दिपच्या खात्याची म्हणजे बँकेच्या चौकशी व्हावी असं गुजरातमधल्या एका आरटीआय कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. त्याबद्दल मला माहिती नाही त्यांनी काय मागितलं, त्याबद्दलची माहिती मला मिळाली तर मी बोलेन. सर, नाशिकमधल्या खड्ड्यांवरून महायुतीतल्या 2 मंत्र्यांमध्ये तुमच्याकडे दिसते, कारण खड्ड्यांची जबाबदारी गिरीश महाजन यांनी घेतली पाहिजे, जबाबदारी ढकलून चालणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. तर मी कुंभमेळा मंत्री आहे, ती जबाबदारी माझ्या येणाऱ्या 6 महिन्यात कामं पूर्ण होतील असं महाजन यांनी म्हटलं. माननीय गिरीश महाजन साहेबांनी हे म्हटलंच आहे की 6 महिन्यात पूर्ण कामं होतील, तर मग ते त्यांनी जबाबदारीने सांगितलं आहे. त्यांना कुंभमंत्री म्हणून जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि सर्वांचंच लक्ष कुंभमेळ्यावर आहे. पण कुठल्याही एका व्यक्तीची जबाबदारी नसतं, सरकारमध्ये सामूहिक जबाबदारी असतं. कुठलेही व्यक्ती किंवा मंत्री हे त्यांची जबाबदारी यांच्या जबाबदारीपेक्षा सामूहिक जबाबदारी म्हणून सर्वांनी काम केलं पाहिजे, ते आम्ही करू.